धमकी देऊन दमदाटी करून प्रश्न सुटत नाही तो तर तो अधिक चिघळतो आणि मग इथंही झालं ना तर तेच झालं. राजकारण करायचं तर बघा, दुसऱ्यावर जशी टीका केली जाते ना तशी आपल्यावर झालेली टीका सुद्धा सहन करावीच लागते. मित्र हो, खालच्या फळीतलं सामान्य कार्यकर्ता हा खरं तर राजकीय पक्षाचा पाया असतो, पाया. याच पायावर राजकीय पक्ष उभे राहतात आणि सत्ता सुद्धा मिळवतात. आता याच कार्यकर्त्याच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आपण नगरसेवक व्हावं, जिल्हा परिषद सदस्य व्हावं यासाठी काही कार्यकर्ते अक्षरशः लोकात जाऊन 5-5 वर्ष आणि अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करीत असतात. पण काही जणांना निवडणुका आल्या रे आल्या की समाजसेवा आठवायला सुरुवात होते. एरवी मात्र याच्या 12 भानगडी सुरूच असतात. लोक ते पाहत असतात, लोकांना सगळं माहीत असतं. पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेले समाजसेवकाचा मुखवटा लावून अगदी समाजामध्ये मिरवत असतात, वावरत असतात. पण यांचा पीळ मात्र काही केला जात नाही बघा. काल न्यूज इंडिया मराठी या चॅनलची एक बातमी पाहिली. मोहोळ तालुक्यातला कोणी एक चंदन चोर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा राहणार आहे म्हणे. त्यानं न्यूज इंडिया मराठी चॅनलच्या संपादकांना म्हणजे भारत शिंदे यांना, तुझं बघून घेतो, तू पुन्हा गावात येऊनच दाखव, अशा प्रकारची काही धमकी दिली म्हणे. भारत शिंदे यांनी एका संभाव्य उमेदवाराची बाईट घेतली होती. त्या उमेदवारानं कोणाचं नाव घेतलं नाही, पण प्रतिस्पर्धी म्हणून त्यांनी नाव न घेता टीका केली. बेकायदेशीर दारूधंदे, चंदन चोरी अशा प्रकारचे काही गुन्हे प्रतिस्पर्ध्यावर दाखल आहेत असं त्या संभाव्य उमेदवारानं आपल्या बाईटमध्ये म्हटलं होतं. पण तो जो कोणी चंदन चोर आहे ना, त्यानं पत्रकार भारत शिंदे यांना थेट धमकावण्याचा प्रयत्न केला. याआधी म्हणे त्यांनी काहीतरी असं 2-4 पत्रकारांना अशाच पद्धतीच्या दमदाट्या केल्यात अशी सुद्धा काही माहिती कानावर आली. अहो ते गप्प बसले, पण भारत शिंदे खमक्या पत्रकार निघाला. चल काय तू बघतो ते बघून घे, 15 मिनिटात तुझ्या गावात येतो असं म्हणत भारत शिंदे त्याच्या गावात पोहोचले. धमकी देणारा समोर आला, पण नंतर मात्र तोंड लपवून तो बाजूला गेला. त्यामुळं पुढं काही घडलं नाही आणि काही घडलं नाही हे चांगलंच झालं. हा धमकी देणारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करणार आहे असं सांगितलं जातं. पण पत्रकारांना धमकी देण्याचा उपद्व्याप त्यानं का करावा हे मात्र अजिबात समजत नाही. अहो गल्लीबोळातले तथाकथित पुढारी सुद्धा आता पत्रकारांना धमक्या देण्याचे धाडस करतात. हो, कोणी आणली ही वेळ? याला नक्की जबाबदार कोण? निवडणूक आले रे आले की काही युट्यूब चॅनलवाले आपण पत्रकार म्हणून मिरवतात. खरं तर हे पत्रकार नसतात, जो मुळी ते असतात युट्यूबर. अहो बातमी कशी लिहितात, ती कशाशी खातात याची साधी माहिती सुद्धा यांना नसते. यांना फक्त 100-200शी देणं घेणं असतं, बाकी काहीही नाही. पण ते स्वतःला पत्रकार म्हणून घेतात आणि मग त्यामुळे खऱ्या पत्रकाराची अडचण होते, बदनाम होतात. ते त्यांच्याकडे सुद्धा समाज, लोक, हे राजकीय नेते पुढारी त्याच नजरेनं पाहतात ना. आणि मग असं कोणीतरी उपटसुंबा एखाद्या पत्रकारांना धमक्याही देऊ लागतो. भारत शिंदे हा सोलापूर जिल्ह्यातला एक खमक्या पत्रकार आहे. कोटींच्या संख्येनं त्यांचं न्यूज चॅनल म्हणजे न्यूज इंडिया मराठी हे चॅनल पाहिलं जातं. ते पावसाळ्यात छत्र्या उगवतात ना, तसं यांचं चॅनल निवडणुकीपुरतं नाही. निवडणुकीला उभं राहणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा गोष्टी माहिती असायला हव्यात. कोण बुरटा आहे, कोण फुटकळ आहे, कोण पत्रकार आहे आणि कोण फक्त युट्यूबर आहे याची जाण या कार्यकर्त्यांना सुद्धा असायला हवी. म्हणजे या पद्धतीचा असा काळ सोकावणार नाही ना, उठसोट कोणालाही धमक्या ऐकून घ्यायची वेळ येणार नाही ना. असो, भारत शिंदे सांगतात त्याप्रमाणे त्यांना कोणी अशी काही धमकी दिली असेल तर त्याचा निषेधच. खरा आणि खमक्या पत्रकार कोणाच्या बापाला घाबरत नसतो आणि ज्याला समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये खरोखरच काही करून दाखवायचं असेल तर तो सुद्धा असा पत्रकारांना धमक्या देत सुटत नसतो. मी ते दोन्ही व्हिडिओ पाहिलेले आहेत. संभाव्य उमेदवाराला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यावर समोरून उत्तर आलं आहे, एवढंच. विशेष म्हणजे या दोघांनी सुद्धा कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण तरी सुद्धा कोणाला वाटलं असेल की ही टीका आपल्यावरच आहे तर त्यांनी सुद्धा त्यांची बाजू समोर आणणं शहाणपणाचं ठरलं असतं.
भारत शिंदे यांनी सुद्धा त्यांची दुसरी बाजू, त्यांची भूमिका मांडली असती. धमकी देऊन दमदाटी करून प्रश्न सुटत नाही तो, तर तो अधिक चिघळतो. आणि मग इथंही झालं ना, तर तेच झालं. राजकारण करायचं तर बघा, दुसऱ्यावर जशी टीका केली जाते ना, तशी आपल्यावर झालेली टीका सुद्धा सहन करावीच लागते. मग ज्याच्याकडे मुद्दे नसतात ते असे गुद्द्यावर येतात. निवडणुकीच्या तोंडावर कुठला शहाणा कार्यकर्ता अशा पद्धतीनं खमक्या पत्रकाराला अंगावर घेईल काय? बरं, त्याचं झालं तर झालं. त्यांचे समर्थकही तसेच. त्या व्हिडिओवर आलेल्या कमेंट पाहिल्या, अहो ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे त्या कमेंट होत्या. कुणी भारत शिंदे यांच्या पत्रकारीचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे, पण ज्यांनी काही अपशब्द वापरले ते कोण आहेत नक्की? अर्थात ते त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट दिसून येतं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. वातावरण शांत राहण्याची गरज आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना राजकीय पक्षांनी तर दूर ठेवलं पाहिजे. धमक्या देऊन पत्रकारावर काही फरक पडत नसतो. ज्याला राजकारण करायचं, ज्याला निवडणूक लढवायची आहे, त्याला मात्र नक्की फरक पडत असतो. त्यामुळं कुणी अशा फंदात पडूही नये आणि समोरच्याला पाडूही नये. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.